घ्या तुम्ही ऐकून हाक खिडकी मासोळी केली ना दिली यंत्रावर लावून भले भले ना माझ्या रामान शिरापुरी बस मांडीवरी होती का सांग माझी नवरी 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 ना यांचा नंबर घेऊन टाकाव धीर रामान धीर दीदी धीर दीदी दीदी हो सोनपुरीच्या राजे मिळाले आले सैन्य घेऊन हो आले सैन्य घेऊन महाराजाले सैन्य घेऊन खरं रवाले सैन्य घेऊन भाव यंत्र पाठाचे पीठ झाले न चाले न संधाने बात वावा कावरे हरे रमारे माझ्या रामाई ये भाऊ ये माझा रामा नाही 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 घे रामान दीदी म्हणून महाराज बघा ही महाभारताची कथा आहे असं बघा त्या द्रौपद राजाने द्रौपदीच्या स्वयंवराचा पण्य मांडला वारे वा आणि तो पण्य कसा होता असा खाली त्यालाच्या कडीत पाहुणं बोल वरती माशाचा डोळा दौडवणार आहा त्याला तर द्रौपदी बाळ घालणार जी वारे वा आणि असा पण्य असताना आहा बघा खाली त्यालाची कडी आणि त्याच्यात पण वरती यंत्र बांधलंय असं ना त्या यंत्राला मासा वारे वा त्यालाच्या कढईत पाहुणं वरती माशाचा डोळा दौडवणार खरं काय त्याला तर द्रौपदी माळ घालणार असं ना आणि असा पण्य असताना बर बघा तो द्रौपद राजा काय म्हणतो काय म्हणू लागल्या पण्य ऐका द्रौपदाचा पण्य ऐका द्रौपदा रमारे रमाना का हरी राय रे धीर रे दीदी गो दीदी डोळा उडवीन मासोळीचा डोळा उडवीन मासोळीचा मार रायन राम रायन हरी राय रे धीरे रे धीरे धीरे दीदी तो सोयरा बैला आमता तो सोयरा बैला आमता राया रे रमाना हरी राय रे दीदी द्रौपद बोले वाचा ऐसी द्रौपद राजाची वाचा रायण राम रायण हरी राय रे धीरे धीरे म्हणून महाराज शब्दाकडे लक्ष असू द्या असं ना त्या ठिकाणी घटना काय घडली
काय घडले? नोकळीच्या राजा जमा झाले. अरे वा, पण कोणाची हिंमत होईना महाराज तो विडा उचलण्यासाठी. आहा, मग तो द्रौपद राजा काय म्हणतोय? काय होणार लागले? ओ चोक करिल संदान हे जर काच करिल मासळी. मासळी रे चुकवीन मासळी. उसने टाकू कढाई मध्ये खाली डाळ लावू तडफडी. हरी रामा